बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो चाळीसगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर विलास पाटीलजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 1998 पासून खरं तर त्यांनी क्षेत्रात कामाला सुरुवात केली. त्यांच्या कामाचा रौप्यमहोत्सव त्यांनी साजरा करून सुद्धा आता 2 वर्ष पुढे होऊन गेलेली आहेत. पण रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, आता लेआउट्समध्ये अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती काम करतात. त्यामुळे त्यांचा हा 25-27 वर्षाचा कामाचा अनुभव कसा होता, त्यांचा एकंदर प्रवास कसा होता आणि या क्षेत्राबद्दल त्यांची काय स्वतःची मतं आहेत, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना आपण थेट अशी सुरुवात करूया. ते म्हणजे थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया, 25 वर्ष 30 वर्ष मागं. आणि तिथून आधी आम्हाला विचारायचं ते म्हणजे तुमच्या अगदी शाळेपासून शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, काय सांगा? ऍक्च्युअल माझी शाळा ही राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव, रावी शाळा म्हणतात तिला. मी 5वी ते 10वी तिथे शिकलेलो आहे. नंतर 10वी नंतर मी बहिणीकडे गेलो होतो अहमदनगरला. नंतर बाकीचं शिक्षण तिकडे झालं अहमदनगरला. 1998 पासून या फील्डमध्ये मी आलेलो आहे. 98ला असताना मी इंजिनिअरिंगचं काहीच माहीत नव्हतं मला. मी तेव्हा इंटिरियर डिझायनर म्हणून कोर्स केला होता. त्या कोर्स मार्फत मी ह्या फील्डमध्ये एंट्री केली. नंतर मी त्यानंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. ओके. आणि डिप्लोमा झाल्यानंतर मग बीला ऍडमिशन घेऊन मग ह्या फील्डमध्ये एंट्री झाली माझी. त्यामध्ये आणि तुमच्याकडे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, सिव्हिल पण आहे आणि इंटिरियर पण आहे. त्यामुळे जनरली आर्किटेक्ट आणि इंटिरियर असं जास्त लोक कॉम्बिनेशन मध्ये करतात. तुम्ही याही कॉम्बिनेशन मध्ये केल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा झाला. दुसरं एक आणखीन एक प्रसंग विचारायचा ते म्हणजे जो पहिला वैयक्तिक प्रोजेक्ट आपण कम्प्लीट केला शिक्षण झाल्यानंतर, जसं प्रत्येक सिव्हिल इंजिनियरचा एक स्ट्रगल असतो, मग तो शिक्षण होतं, मग त्याच्यानंतर पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार, कुणाचा मिळणार, आणि तेव्हा तो करताना काहीतरी अडचणी येतात. तर जो स्वतः वैयक्तिक पहिला प्रोजेक्ट केला तर त्याची आठवण काय आहे? मला सांगायला आवडेल, मी जो पहिला प्रोजेक्ट आहे ना पाचोऱ्याचे श्री अमोल भाऊ शिंदे यांचा रोजचा प्रोजेक्ट मी केला होता. सगळ्यात मोठा आणि पहिला डेअरिंगवाला प्रोजेक्ट की त्याला 500 घरं डिझाईन करून इवन 2 आठवड्यामध्ये पूर्ण डिटेल करून नगर आपलं टाउन प्लॅनिंग मंजूर करून दिलं. आणि त्याचा एक फायदा त्यांना असा झाला की अक्षय तृतीया दिवशी 500चे 500 प्रोजेक्ट त्यांचे हे झाले, सेल झाले. वा, क्या बात आहे. त्यामुळे तुमचं तसं पायगुण किंवा हातगुण दोन्ही चांगला असं म्हणायला काय हरकत नाही. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न आहे की या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा प्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि त्यांच्याबरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा संभवतो. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? ऍक्च्युअल काय होतं, साईटवर आपण गेलो तर कुशल कारागीर असला तर त्याला आपण काही डिझाईन सांगितल्यात की बाबा असं करायचं तर तो परफेक्ट सांगतो की नाही सर असं होऊन जाईल. पण अकुशल कारागीर असला त्याला प्रॉब्लेम काय होतो की त्याला किती समजून सांगा, तो गुन्ह्या क्लिअर करत नाही, प्रॉपर डिझाईन करत नाही. त्यामुळे आपल्याला आहे ना क्लायंटने आपली दोघांची नाराजी वाढते. तो प्रोजेक्ट आपला फेल होऊन जाण्याच्या परिस्थितीमध्ये असतो. हा मोठा प्रॉब्लेम होतो. बरोबर. आता रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बऱ्याचदा तुम्ही कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि तुम्हाला तर एक सिव्हिल इंजिनियर किंवा बिल्डर म्हणून चांगलं दर्जेदार घर द्यायचं असतं. तर तुम्ही बजेट आणि हा दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? पहिले तर सिव्हिल वर्क हे टिपिकल कन्सेप्ट मध्ये होऊन जातं. पण जेव्हा पार्ट हा इंटेरियरचा किंवा फिनिशिंगचा आयटम येतो तेव्हा चॉईसेस खूप असतात. तर क्लायंटला मी सजेस्ट करत असतो की सहसा मिडल रेटमध्ये जो क्वालिटी मध्ये मटेरियल मिळेल ते आपण क्लायंटला परचेस करून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचं बजेट पण परफेक्ट होतं आणि त्याच्या जेवढ्या जी पैशाची हे असते जो ठरलेला त्याचा असतो की पैसे एवढ्या पैशामध्ये घर व्हायला पाहिजे, त्या घरामध्ये त्या बजेटमध्ये आपण डिझाईन करून त्यांना बंगला पूर्ण डिझाईन करून देत असतो. बरोबर. जसं मागच्या 25 वर्षात तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघितलं, त्यातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलं, तसं एक जळगाव जिल्ह्याचा पण एक तुम्ही प्रवास बघितलाय. तर मग या जळगाव जिल्ह्याच्या संदर्भातला हा एक प्रश्न आहे की ते म्हणजे एक इंजिनियर म्हणून तुमचं विकासाचं विजन असं जर विचारलं तर डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे जर जळगाव जिल्ह्याची एक सर्वांगीण प्रगती आपल्याला येणाऱ्या 15-20 वर्षात बघायची असेल तर? जळगाव जिल्ह्यामध्ये हे आता मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपण जळगाव जिल्हा कन्वर्ट होतोय, पूर्ण झालेला नाहीये. पण त्याच्यामध्ये आपलं आजूबाजूचं सिटी डिझाईन, प्रॉपर रस्ते, ह्या संकल्पना जळगाव जिल्ह्यात कमी आहेत. जे पुणे आणि नाशिकला असतात कन्सेप्ट
हायराईज बिल्डिंग्स वगैरे असतात, त्या संकल्पना जळगावमध्ये कमी आहेत. बरोबर. पण ते वाढवण्यासाठी आपल्याला आहे ना तिथला FSI वाढवणं गरजेचं आहे. तिथलं आपला जो शहराचा जो आराखडा आहे तो वाढवण्याचा गरजेचं आहे. त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्याची आपली प्रगती वाढेल. बरोबर. FSIचा फार महत्वाचा मुद्दा सांगितला, जो भविष्यात व्हर्टिकल ग्रोथसाठी पण फार महत्वाचा आहे. तर मग शासनाकडनं काय अपेक्षा, शासन कसं मदत करू शकतं या सगळ्याला? शासनाकडून अपेक्षा म्हणजे FSI जर वाढायचा असेल तर शासन आपल्याला बहुतेक TDR म्हणून हा कन्सेप्ट जळगाव जिल्ह्यात यायला पाहिजे. बरोबर. तो बहुतेक जळगाव जिल्ह्यात नाहीये. प्रीमियम आणि अँसिलरी कन्सेप्ट पर्यंत आहे. बरोबर. TDR हा कन्सेप्ट आला म्हणजे आपण जी वेस्टेज जागा आहे ती जागा आपण विकत घेऊन एक्झिस्टिंग एरिया वाढवू शकतो आपण. बरोबर. FSI तुमचं काउंट होईल. TDR बाहेरनं घेऊ शकतो आणि आपल्या प्लॉटमध्ये तो वापरू शकतो. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सहसा तर आपण स्टील, आता सहसा सगळं स्टील आपण बघतो सारखेच आहे, पण त्याचं डायमीटर, त्याची समजा 8 mm वेट किती आहे kgचं, ते 0.39 आहे काय, का ओव्हर वेट आहे का लाईट वेट आहे, ह्या मोठ्या प्रॉब्लेम स्टीलमध्ये येत असतात. बरोबर. म्हणजे प्रॉपर ज्याचे समजा जर 8 mm मध्ये आपण गेलो 0.39 kg पर मीटर मध्ये हे असलं तर परफेक्शन स्टील असतं. आणि त्याची लवचिकता वगैरे ही खूप महत्वाची. अगदी बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय? हो, आयकॉन स्टील मी हे माझं प्रोजेक्ट पाचोऱ्याला डॉक्टर विशाल पाटील यांच्याकडे वापरले, त्यांचे हॉस्पिटल बिल्डिंग होते. ओके. मग आयकॉनचा अनुभव तुम्हाला कसा होता, म्हणजे त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल, सर्व्हिस बद्दल, क्वालिटी बद्दल, कॉस्ट बद्दल काय सांगाल? आयकॉन स्टील मी पहिले यूज करत नव्हतो, पण त्या साईटवर मी बघितलं की मी पहिले जास्त प्रेफर राजुरीला देत होतो. पण मी त्या साईटवर गेलो, आयकॉन स्टील बघितलं, त्याची लवचिकता वगैरे बघितली, त्याचं डायमीटर परफेक्ट चेक केलेत, डायमीटर परफेक्शन होते आणि रेटमध्ये पण राजुरीपेक्षा थोडेसे कम्पॅरिलीला 1-2 रुपये कमी होते आणि इझी अवेलेबिलिटी असल्या कारणाने आम्ही ते यूज केले तिथे. यामध्ये आणखीन एक आता एक अवघड प्रश्न असा की 4000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही आजवर केलेत, त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो जास्त हृदयाच्या जवळ आहे, जो करताना आनंद समाधान जास्त वाटलं, असा कुठला प्रोजेक्ट आठवतोय? माझं स्वतःचं घर. क्या बात आहे, वा. काय आणि त्याच्यात स्पेशालिटी होती? आपल्याकडे स्वतःचं घर बनवतो तेव्हा जास्त अजून आपण आत्मीयतेने बनवतो. मी स्वतःचं घर म्हणजे मी माझ्या घराला आहे ना जो जिना घेतलेला आहे आतून, तर जिना मी हा आहे ना पाकळ्यांचा कन्सेप्ट मध्ये घेतलेला आहे जिना. अरे वा. तर माझे मित्र म्हणजे माझे 2 कलिग्स आर्किटेक्ट वगैरे ते 2-3 वेळेस आलेत की ते म्हणाले की विलास हा जिना तुझा पडून जाईल. तो मी फक्त 2 इंचामध्ये त्याच्या रायझर्स सेट केल्यात 2 इंचाच्या याच्यामध्ये आणि तो असं व्हायबल व्हायचा. तर मी पण टेन्शन मध्ये येऊन गेलो की मी स्वतःचा प्रोजेक्ट हा फेल होण्याच्या याच्यावर आहे. तर मी असं रात्री शांत झोपलो होतो की हा जिना आता तोडण्याच्या मार्गामध्ये, सगळे बघतील विलासने जिना तोडला बा म्हणजे याचं फेल झालं. आणि घरामध्ये जसं आपलं शरीरामध्ये हृदय असतं तसं आपल्या बंगल्यामध्ये हृदय म्हणजे जिना असतो. तो जिनाच फेल झाला म्हणजे माझं प्रोडक्ट फेल झाला असं मला असं वाटायला लागलं. तर रात्री खूप गहन विचार केला मी आणि आपले गुलाब मिस्त्री म्हणून फ्लोरिंगवाले राजस्थानी, त्यांना मी सकाळी बोलवलं. त्यांना तो व्हायबल होणी म्हणून मी ना एक स्टड ठेवलेत, 1 इंचाचे स्टीलचे स्टड ठेवले, ते कॉन्क्रीट भरलं. प्रत्येक स्टेपला इथे स्टड लागलेत. त्या स्टेपमुळे काय झालं, मुवमेंट त्यांची एकमेकांना रेस्ट होत गेली. बरोबर. व्हायबल त्याचं कमी होऊन झालं, त्याला सपोर्ट मिळाला आणि ते व्हायबल टोटली बंद झालं. बरोबर. वा. तेच जे माझे क्लायंट मित्र वगैरे होते त्यांना मी बोलवलं ते झाल्यानंतर दाखवायला, त्यांनी कुद्या मारत जा म्हटलं आणि कुद्या मारत या. वा. तर ते खुश झाले की नाही बाबा विलासने काहीतरी जादू केली म्हणे. क्या बात आहे. अशाच तुमच्या यशाच्या पायऱ्या आहेत ना माझ्या, ते बनत गेल्या पुढे भविष्यात सुद्धा. असं तर काय, स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे पहिली गोष्ट कुठले काम करतात. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जी नवीन तरुण इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? आता तर माझं तर असं होऊन गेलंय, मी 1998 पासून मी म्हणजे पहिले ड्राफ्टिंग हाताने करायचो, प्लॅनिंग हाताने करायचो. हाताने करता करता मी 2001 ला कॉम्प्युटरवर ऑटोकॅड शिकलो. ऑटोकॅड म्हणजे मी ड्राफ्टिंग वरून ऑटोकॅडवर आलो.
ऑटोकॅडहून आता मी पर्स्पेक्टिव्ह वगैरे हे आजकालच्या मुलांना ह्या सगळ्या फॅसिलिटी तर अवेलेबल आता इझी आहे. म्हणजे त्यांना काही जरी डिझाईन करायचं 2 मिनिटात त्यांना अवेलेबिलिटी. नेटचा पहिले आमच्या नेट म्हणजे भेटायचंच नाही काही. बरोबर. आता नेट अवेलेबल 5G येऊन गेलेलं आहे. हो. आणि तुमचं आपलं हे झालं, व्हॉट्सअप झाले, तुमचे इंस्टाग्राम झाले, त्या मोठमोठ्या डिझाईन्स वगैरे त्यामध्ये अवेलेबल होता. तर नवीन मुलांचा हा एक फायदा होतो की त्यांना सगळ्या गोष्टी ना नेटवरून अवेलेबिलिटी पटकन मिळते. अगदीच अगदीच. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर विलास पाटीलजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एक क्षेत्र जसं बदलतंय तसं यातलं तंत्रज्ञान बदलतंय. या वाढत्या बदलत्या तंत्रज्ञानाचा जर तुम्ही फायदा घेतलात तर नवीन बदल तुम्ही या क्षेत्रात घडवू शकता. आणि जी काळाची गरज आहे की बदल तर प्रत्येक क्षेत्रात होतोच आहे, आणि त्यामुळेच तुम्ही यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात इथं. आणि भविष्यात सुद्धा अशीच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी. आता 4,000 प्रोजेक्ट झालेले आहेत. 5,000 प्रोजेक्टचा टप्पा लवकरच तुम्ही पार पाडावा, अशीच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.